मनोज जरांगेंना मुंबईत मोर्चा काढण्यास हायकोर्टाची मनाई। नवी मुंबईमध्ये मोर्चाची परवानगी देण्याची सरकारला मुभा। कितीही आडकाठी आणली तरी मागे हटणार नाही। हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा जरांगेंनी आंदोलनावर ठाम राहण्याचं ठरवलं। मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट। जरांगेंचा मोर्चा थांबवण्यासाठी सरकारचे प्रयत्न। शांतता हवी असल्यास युद्धासाठी तयार रहा, संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांचं वक्तव्य। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून नियुक्त। संजय सावकारेंच्या जागी पंकज भोयर हे भंडाऱ्याचे पालकमंत्री झाले। हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल। हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल, तर बीडमध्ये जमावबंदी लागू। कोल्हापुरातील मराठा समाज झाला आक्रमक। मराठा भवनाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी, मात्र जागा अशोक मानेंच्या संस्थेला दिल्यानं मराठा समाज झाला नाराज। बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी कारवाई। आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्याध्यापकांची 6 तास चौकशी। 10 शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापकांची चौकशी। सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्यास बंदी। नागपूर पोलीस आयुक्तांचा मोकाट कुत्र्यांसंदर्भातला निर्णय। वनतारामधील वन्यजीव तस्करीच्या आरोपांची होणार चौकशी। प्राण्यांचा गैरवापर आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांची दखल। ताडोबातील जखमी छोटा मटका वाघाची हायकोर्टाकडून दखल। हायकोर्टानं स्वतःहून दाखल केली याचिका। छोटा मटका वाघाची प्रकृती दिवसेंदिवस खालावतेय। सैनिक स्कूलमध्ये निकृष्ट जेवणाचा आरोप। चिखलदराच्या दीपशिका गुरुकुलमधला प्रकार, तर मुख्याध्यापकांनी आरोप फेटाळून लावला। गोंदियातही लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उचलला गेला। 32,873 कुटुंबातील 2हून अधिक महिलांनी घेतला लाभ। पडताळणीमध्ये प्रकार उघड। वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची होतीये झीज। मंदिर समितीनं लक्ष देण्याची केली मागणी। जम्मूच्या डोडामध्ये ढगफुटी, 4 जणांचा मृत्यू। 10 घरं वाहून गेली। मदत आणि बचाव कार्य सुरू। ढगफुटीमुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्यात आली।